नमस्कार, काय सांगाल? या ना करा दोघांचा नमस्कार. आता तुम्ही सत्ताधारी आहे असा इथं आरोप केला जातोय की हे जे आरोपी पकडले ते बहुसंख्येने राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे तुमचंच मित्र पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत असं समजतंय आरोपी. हे पहा, राजकारणामध्ये मित्र पक्ष ही संकल्पना वेगळी आहे, परंतु ज्यावेळेस मानवाच्या जीवनाबद्दल काही गोष्टी येत असेल तर मित्र पक्ष जर डांबीस असेल तर त्याला वटणीव आणण्याचं काम आम्ही 100% करू. या ठिकाणी असा आरोप केला संदीप लोढा नावाचा इथला मंचरचा एक व्यक्ती आहे, त्याच्यावर अनेकदा यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्यांचं आणि ते दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे यांचं फार सख्य आहे. इथं असं देखील आरोप करण्यात आला का हा जो व्यक्ती आहे दूध भेसळकाचा आरोपी हा सातत्याने तुमच्या इथल्या मंचरच्या कात्रच्या प्लॅन्टवर असतो. काय नक्की वस्तू? तो एका कात्रजच्या प्लॅन्टवर हा शासकीय प्लॅन्ट आहे. तो तिथं आपली पापं झाकायला जात होता किंवा अनेक डेरे आहेत त्यामध्ये सुद्धा पापं करायला तो जात होता. याचं फुटेज जर गोळा केलं तर संदीप लोढा हा अनेक भस्मासुरांच्या बरोबर मित्र आहे आपल्याला प्रामुख्याने समोर येईल. संदीप लोढा व विषय असा यापूर्वी ज्या कारवाई झाल्या त्या PI व सुद्धा बदल्या किंवा PI व सुद्धा त्यावेळेस तुझ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल, तू जास्त शहाणपणा करतो का, अशा प्रकारचे वक्तव्य आजही त्या PIची जर तुम्ही वस्तुस्थितीनिशी जर चौकशी केली तर तो सुद्धा स्वतःच्या मुखाने सांगेल का अशा प्रकारचा दबाव येऊन अशा काळ्या धंद्याला मागं घालण्याचं काम या आंबेगाव तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनीच केलेलं आहे असं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. यापूर्वी जे कारवाई झाल्या त्याच्यामध्ये PI दबाव आणला गेला, बदली झाली. PIची बदलीच झाली त्या प्रकरणामध्ये. आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. भेसळ प्रकरणात दूध भेसळ प्रकरणामध्ये PIची बदली झाली आणि त्यानंतर तो आरोपी कोर्टात सदर पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करता माननीय मेहरबान कोर्टाने मुक्तता केलेली आहे. खरं तर बगल बच्चे बी यांचेच, दूध भेसळ करणारे यांचेच आणि दुधाची पावडर पुरवणारे यांचेच, सगळे यांचंच रॅकेट आहे. आता हे थोडक्यात सांगतो तुम्हाला, आपण एखाद्या सोन्या चोरी करून गेलेला माणूस चोर असतो, सोनार चोर असतो, घेणारा चोर असतो. मग दूध घेणारा चोर नाही का याच्यामध्ये, तो पापी नाही का? पहिला जर त्याने दूधच जर हे घेतलं नसतं, आमच्या अद्यावत लॅब आहे अशा प्रकारच्या वल्गना आता काही कार्यकर्ते मानतात. मग इथून मागं तुम्ही त्या लॅबचं, तुमची लॅब कुठं काय झोपली होती का बिगर लॅब? असे अनेक मिश्र आले आणि आंबेगाव तालुक्याचं मिश्रण करून गेलेले आहे, ते आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. मिश्रा म्हणजे हे काय नवीन? आता आपण एक लोढा पाहिला, आता मिश्रा कोण? आता ह्या आंबेगाव तालुक्याला माहिती आहे, या तालुक्यामध्ये एक मिश्र आला आहे आणि सगळ्या आंबेगाव तालुक्याचं मिश्रण करून चाललं आहे. हे आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल. ज्यावेळेस मिश्रावच घाला येईल त्यावेळेस करण. अशा मिश्रासारख्यांना सुद्धा मिश्रण करताना आपण ठेसणार आहोत योग्य वेळी. तर मला सांगा, विष्णू हिंगे यांचा राजीनामा घ्यायला हवा की नको? काय वाटतं तुम्हाला मित्रपक्ष म्हणून? हे पहा, एखादा मानवाच्या जीवनाच्या विरुद्ध आम्हा संवेदनशील गोष्ट नाही ना ही. मग रुपाली चाकणकरांची संवेदनशील घटना होती का नाही, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला का नाही? मग आता ह्या नेतृत्वाने यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे ना. तुम्ही मानवाच्या जीवनाशी खेळताय, ते दोषी सापडतील, यांचे सुद्धा बगलवच्चे सापडतील. तुकाराम मुंढे साहेबांना माझी विनंती आहे, आपण यामध्ये खोला शिरा. वेळ प्रसंगी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही सत्तेत असून सुद्धा तुमच्याबरोबर आहोत आणि सत्तेत आहोतच. चांगल्या कामाचं मूल्यमापन होण्यासाठी सुद्धा राज्यकर्ते चांगल्या अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहतातच. आता तुकाराम मुंढे साहेबांना माझी विनंती आहे, प्रत्येक डेअरीचं फुटेज 2-2 महिन्याचं गोळा करा. त्यांचे व्यवहार आता हा CDR अगोदर कलेक्ट होणारं दूध आणि आताच दूध याचा फरक तपासा असं तुमची मागणी आहे? तो तर फरक तपासाच, परंतु 2 महिन्यामध्ये CCTVचं फुटेज एक महिना राहतं हे 100% बरोबर आहे. मग पोलीस यंत्रणा आणि गिल साहेबांना विनंती आहे आपली का यांचे संदीप लोढा कोणाकोणाच्या कनेक्टिव्हमध्ये गेला. जसं खराचं प्रकरण पार पाळामुळापर्यंत गेले तसं हे पण घाला. हा एक प्रकारचा लहान मुलांच्या जीवनाशी खेळणारा प्रकार आहे. हा सुद्धा खरात सारखी सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे
बुरखा पांघरून कोणी साधू होत नसतो. स्वच्छताचा बुरखा पांघरला म्हणजे मी फार स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखा आहे. हे तर उतिरडे साहेब हे किरकोळ आहे हो. आता आदिवासी विकास महामंडळाचे 8 दिवसामध्ये हायकोर्टात मी रिट पिटिशन दाखल केले. प्लास्टिकचे तांदूळ खायला घालणारे ते सुद्धा नमुने माझ्याकडे आले. ते सुद्धा मी तुम्हाला नजीकच्या 8-8 दिवसामध्ये तुम्हाला दाखवतो. लवकर बोलवणं. धन्यवाद. थँक्यू.